जय महाराष्ट्र. मैं आपका नंबर है ना सुपरवाइजर को देता हूँ, आपको फोन करें. हाँ कितने बजे आएंगे? चला चला मंडळी चला. काढतो ना ताईला माणसं आपण आधी करून घेऊ. शिवसेना शाखा जिचंद्र आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या माननीय सौ ज्योतिताई ठाकरे उपनेत्या शिवसेना या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं शिवसेना शाखा जुचंद्रतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचं शिवसेना शाखेतर्फे हार्दिक स्वागत. मी ज्योतिताईंना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. उपजिल्हा प्रमुख सन्मान्य श्री जनार्दनजी म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करायचं आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. किती कार्यक्रम एकाच दिवशी. हो का? यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. सन्मान्य श्री विनायक निकम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करायचं आहे. यानंतर धर्माजी पाटील साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. सन्मान्य सौ किरणताई चंदवणकर महिला पालघर जिल्हा संघटक. यानंतर जगन्नाथजी मोरेश्वर तांडेल साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. तालुका प्रमुख हरिहरजी पाटील साहेब. आणि यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. ज्योतिताईंना विनंती करतो. जय भवानी. जय सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री ज्योतिताई ठाकरे, सन्मान्य जनार्दनजी म्हात्रे, सन्मान्य विनायकजी निकम, सन्मान्य किरणताई चंदवणकर, सन्मान्य हरिहरजी पाटील, सन्मान्य केदारनाथजी पाटील, सन्मान्य मेघाताई म्हात्रे, सन्मान्य मंगेशजी चव्हाण,
राणीसाहेब बसा बसा चढायला नाही. आता आपण थोडक्यात सत्कार समारंभ करून घेऊया. शिवसेना उपनेता सन्मान्य ज्योतिताई ठाकरे यांचा सन्मान करतील सौ चरणा म्हात्रे, महिला नायगाव शहर संघटक. यानंतर सुरेश बोगले साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचे आहे. उपशहर प्रमुख जे सुरेश बोगले साहेब. यानंतर सन्मान्य किरणताई चंदवणकर यांचा सन्मान करतील चरणाताई म्हात्रे. सन्मान्य मेघाताई म्हात्रे, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सन्मान करतील मालनी ते म्हात्रे. सन्मान्य जनार्दनजी म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख पालघर यांचा सन्मान करतील सुरेशजी पाटील. मान्य श्री विनायकजी निकम, संघटक वसई विधानसभा यांचा सन्मान करतील सुरेश पाटील. सन्मान्य विनायकजी निकम साहेब यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब. सन्मान्य आर्यजी पाटील यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब. सन्मान्य आर्यजी पाटील यांचा सन्मान करतील सुरेश पाटील. सन्मान्य शाखा प्रमुख पर्यटनगर मंगेश चव्हाण साहेब यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब. सन्मान्य मंगेश चव्हाण, शाखा प्रमुख पर्यटनगर. त्यानंतर सन्मान्य माजी अध्यक्ष चंडिका देवी ग्रामदेवी न्यास जुचंद्र, ज्येष्ठ पत्रकार मान्य श्री केदारनाथजी पाटील यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब. सन्मान्य केदारनाथ पाटील साहेब यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब. केदारनाथ पाटील साहेब. त्यानंतर सन्मान्य सुरेश बोगले साहेब, उपशहर प्रमुख यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब.
त्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष राणे यांचा सन्मान करतील सुरेश पाटील साहेब. रश्मिताई बसा. राणे साहेबांचा सत्कार करतील सुरेश पाटील साहेब. यानंतर मान्य सौ रश्मी नायर यांचा सन्मान करतील दीपाताई. नंतर दीपाताईला अजून विनंती करतो की चरणाताई म्हात्रे यांचा देखील सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून धर्मवीर आनंद दिघे साहेब, स्वर्गीय धर्माजी पाटील साहेब, स्वर्गीय जगन्नाथजी म्हात्रे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी व्यासपीठावरील सन्मान्य ज्योतिताई ठाकरे शिवसेना उपनेत्या तसेच सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींनो, आज बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या जयंतीनिमित्त सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना, ज्येष्ठ आमच्या गावातील ग्रामस्थांना या ठिकाणी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. काही दिवसापूर्वी आपण चंडिका मंदिरामध्ये संवाद मेळावा घेतला होता. त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये ताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. खरं तर शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला माहितीच असेल, साहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. शिवसेना आत्तापर्यंत या जुचंद्र गावामध्ये अनेक लोकोपयोगी कामं करत असतात. अनेक लोकांच्यासाठी शिवसेना ज्या गावामध्ये आपल्याला अभिमानाने सांगतो की मदतीसाठी शिवसेना धावते. फक्त कोविडचा काळ असू द्या किंवा कोणाला हॉस्पिटलची मदत असू द्या किंवा कोणाला आर्थिक कुठल्याही प्रकारची मदत असेल तर या ठिकाणी 4 अक्षर म्हणजे शिवसेनाच आहे आणि शिवसेनाच आपल्या मदतीला यापुढे धावेल या ठिकाणी मी 100% आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी उपस्थित असलेल्या सन्मान्य शिवसेना उपनेत्या सन्मान्य ज्योतिताई चालेल या ठिकाणी माननीय सौ किरणताई चेनमणकर महिला पालघर जिल्हा संघटक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. हॅलो हॅलो जुचंद्र गावातील सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजशिव छत्रपतींना वंदन करून हिंदुस्थानचे हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. या आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व या गावातील ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी,
ताईंना मी थोडंसं पार्श्वभूमी सांगेन की एक साधारण 15 दिवसापूर्वी वसई तालुक्यातल्या वसई विधानसभेत एक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि तेव्हा असं ठरवण्यात आलं की यावर्षी वंदनीय हिंदू हृदय सम्राटांची 99वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण असं काहीतरी करू की साहेबांचं जे शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे समाजातील प्रत्येक घरात किंवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत साहेब पोहोचले पाहिजेत म्हणून आपण असे काहीतरी आगळे वेगळे उपक्रम राबवू. तशी एक सभा नवघर माणिकपूर शाखेत झाली आणि तेव्हा ठरवलं की दिनांक 19 जानेवारी ते 26 जानेवारी असा एक सामाजिक उपक्रमांचा सप्ताह प्रत्येकाने आपापल्या गावात आपापल्या परिसरात साजरा करायचा आहे आणि त्याची सुरुवात झाली 19 तारीखला रक्तदान शिबिराने. त्यानंतर एकदा आम्ही कुष्ठरोग आश्रम वालीव येथे सर्व शिवसैनिक गेलो होतो. त्यानंतर अनाथ आश्रम, त्यानंतर वृद्ध निराधार महिला आणि पुरुष ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि असं करत करत ताई काल आम्ही 24 तारखेला महिला आघाडीच्या वतीने वसई किल्ला बंदर येथे एक अनाथ मुलांचा आश्रम आहे तिथे आम्ही एक कार्यक्रम घेतला जिथे मुलांना आम्ही शालोपयोगी साहित्य आणि त्यांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या दिल्या. तेव्हाच हृदयनाथ भोई जे इथले विभाग प्रमुख आहेत ज्यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा ते म्हणालेले की आमच्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांचा आम्ही सत्कार करणार. खरोखरच चांगली गोष्ट आहे. त्याचं ताई सांगतील ज्येष्ठांचा सत्कार का करावा तर ह्या व्यक्तींनी इतके उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, जीवनातले कडू गोड अनुभव घेत आलेले आहेत आणि आता तंत्रज्ञान आणि मेडिकल इतकं प्रगत झालं आहे की ज्येष्ठांचं आयुष्य लांबलेलं आहे. मात्र ते खरोखर सुखी आहेत का? हल्ली जो तो प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये आणि मी आणि माझं छोटंसं कुटुंब कुठेतरी ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होतं आहे का काय असं संपूर्ण समाजातच झालेलं आहे. हे तुमच्या आमच्यातले संपूर्ण विश्वाची आता परिस्थिती झालेली आहे. अशा वेळी ज्या ज्येष्ठांच्या अनुभवातून आपण शिकलो, ज्या ज्येष्ठांनी आपल्या या गावाला जुचंद्र गाव असेल त्यांना त्याचा विकास करण्यासाठी जो काही त्यांच्या परीने हातभार लावला त्यांचा सन्मान करणं ही खरोखरच वंदनीय हिंदू हृदय सम्राटांची शिकवण आहे की हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आपल्या समाजाला खूप काही दिलेलं आहे. आता त्यांचं ऋण आपण पुढचं काम करून फेडलं पाहिजे आणि त्याच संकल्पनेतून कुठेतरी हृदयनाथ भोईर आणि त्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. सर्वप्रथम व्यासपीठाच्या वतीने मी तुमच्या सर्व ज्येष्ठांची आणि इथल्या सर्व उपस्थितांची क्षमा मागते की खरोखरच कार्यक्रम सुरू व्हायला बराच उशीर झालेला आहे. तर आम्हीच असं ठरवलेलं जास्त वक्त्यांची भाषणं न करता ताईंचे जे काही प्रमुख उद्बोधक भाषण आहे ते व्हावं आणि आजचा कार्यक्रम पार पडेल. उद्या आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना आगाऊ मी शुभेच्छा देते. थोडक्यात थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मान्य ज्योतिताई ठाकरे शिवसेना उपनेत्या यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले ज्यांनी तुम्हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचरणी वंदन करते. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनगटामध्ये हिम्मत आणि मराठी माणसाला अखंड विश्वामध्ये किंमत ज्यांनी मिळवून दिली ते आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं अनेकविध सामाजिक कार्यक्रम संपूर्ण राज्यभर आणि राज्याच्या बाहेरही आयोजित केलेले आहेत शिवसैनिकांकडून. आज जुचंद्रमध्ये आपले जे
आयोजक आहेत हृदयनाथजी भोईर असतील आणि ही सगळी मंडळी गेले अनेक वर्ष सातत्यानं शिवसेना वाढवण्याचं, फुलवण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी या सगळ्या आयोजकांसाठी आधी जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. कारण आपल्या अंगावर मायेची उबदार शाल, उबदार ब्लँकेट या थंडीच्या दिवसामध्ये या लोकांच्या माध्यमातून मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आपल्या जिल्हा संघटक किरणताई चंदवणकर, आपले उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सगळे सन्माननीय पदाधिकारी. कारण मला कल्पना आहे कार्यक्रमाला उशीर झालाय, तुम्ही मला वाटते 5 वाजेपासून या ठिकाणी येऊन बसलेले आहात. ट्रॅफिकच्या अडचणी आणि सतत सगळे कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, पण त्यातही शिवसैनिकांनी हाक मारली की जिकडे हाक मारतील त्या ठिकाणी धावत गेलंच पाहिजे. म्हणून आम्ही सगळे कार्यक्रम करून या ठिकाणी उशीर का नाही पण आम्ही पोहोचणार आणि त्या पद्धतीने आम्ही पोहोचलो. मंचावर उपस्थित सगळेच सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी, आमच्या पाठी सगळ्या महिला आघाडीच्या पण बसलेल्या आहेत, मला वाटतं राष्ट्रवादीच्या पण काही आमच्या सोबत आज आलेल्या आहेत. हाही एक आनंदाचा क्षण आहे. आणि मंचासमोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, आमच्या माता भगिनी आमच्या समोर आहेत. आपल्या सगळ्यांना या ज्योती ठाकरेचा जय महाराष्ट्र. शिवसेना मुळात जन्माला आली तीच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. छत्रपती शिवरायांच्या नंतर पुन्हा एकदा मराठी माणसाला जर एक वेगळी हिंमत दिली असेल आणि तडपून उठण्याची ताकद निर्माण केली असेल तर ती आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्याच्यापूर्वी मुंबई आमची नाही का आणि भांडी घासा असं होतं ना, असं होतं. हे वातावरण बदललं पाहिजे आणि मुंबई पण आमचीच आणि आम्ही कुणाची भांडी घासणार नाही. ही तडफ ज्यांनी आम्हाला दाखवली ते सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. खरं तर मराठी मनाला पूर्वीच्या काळात जी उभारी छत्रपती शिवरायांच्या काळात मिळाली त्यानंतर पुनश्च एकदा उभारी देण्याचं काम आपल्या हिंदू हृदय सम्राटांनी केलं. आणि म्हणून मग ही शिवसेना वाढताना, फोफावताना शिवसेनेवर अनेक आघात झाले, अनेक हल्ले झाले, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की शिवसेना सातत्यानं वाढते, शिवसेना लोकांच्या पर्यंत जाते, शिवसेना 24/7 शाखेच्या माध्यमातून काम करते. आम्हाला रक्त हवं असेल तर आम्हाला काय आठवते? शिवसेना. आम्हाला एखाद्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं असेल त्याला काय आठवते? शिवसेना. आमच्या गटारीचं झाकण काढलेलं असेल तर आम्हाला काय आठवते? आमच्या लेकाला ऍडमिशन पाहिजे असेल तर काय आठवते? म्हणजे ज्या ज्या वेळेला आमच्यावर कोणतंही संकट येऊ दे त्या प्रत्येक वेळेला आम्हाला संकटामध्ये आठवते ती शिवसेना. आणि म्हणून आता फक्त संकटात नाही, ज्या वेळेला शिवसेनेवर संकट आले असं लोक म्हणतात त्यावेळेला सुद्धा आम्हाला काय आठवली पाहिजे? फक्त शिवसेना. आणि आम्ही अतिशय ताटपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे त्यांचे हात बळकट करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. कारण प्रश्न केवळ शिवसेनेचा नाही, प्रश्न महाराष्ट्र हिताचा आहे, प्रश्न आमच्या रोजगारीचा आहे, प्रश्न वाढत्या महागाईचा आहे, प्रश्न स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचाराचा आहे. किती 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 म्हणून प्रश्न सांगावे. लाडकी बहीण म्हणून इलेक्शनच्या आधी दिले आणि आता बातम्या येतात काय जिच्या घरात फ्रीज आहे, बरोबर ना, जिच्या 4 चाकी नाही ताई 2 चाकी, टीव्ही आहे, 2 चाकी आहे, त्या सरकार म्हणतो माझ्या लाडक्या बहिणी नाही. त्यांना जर पैसे दिले असतील तर त्यांनी ते पैसे, म्हणजे पैसे कायसाठी दिले होते तुम्हाला? फक्त मत द्यायला, बरोबर ना. त्यांचं काम आणि तुमचं काम वाजवलं ना, वाजवलं. आता परत यांना लाडक्या बहिणीची आठवण किती वर्षांनी येणार? 5 वर्षांनी, बरोबर. जेव्हा जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा तेव्हा लाडकी बहीण आठवीन. बहीण आमची ही खुशीत खुशीत गाजरं खात होती नुसती, नाही 1 नाही 2 नाही 3 भाऊ. मला घरातला रागावला नाही का तर 3 भावांकडे जाईल म्हणे. आणि मग त्या 3 भावांची भांडणं. तो भाऊ म्हणतो तुझी नाही बहीण माझीच, दुसरा म्हणतो तुझी नाही माझीच. या पद्धतीनं तिघांनी भांडणं करून एकदानी सत्ता मिळवली आणि सत्ता जशी पदरात पडली तसं महिला बाल विकास विभागाच्या सन्माननीय मंत्री महोदयांनी ग्रामसेवकांना आदेश दिलेले आहेत
की ज्या बहिणीच्या घरी 2 चाकी आहे, ज्या बहिणीच्या घरी टीव्ही आहे, ज्या बहिणीच्या घरी फ्रीज आहे आणि तरी त्यांनी सरकारचे लाडक्या बहिणीमधून पैसे घेतले. तुम्ही मागायला गेल्या होत्या का? त्यांनी काय सांगितलं? अर्ज भरा. बरोबर ना? त्यांनी सांगितलं, तुम्ही भरले. आधी सांगितलं इंग्रजीतून भरा. इंग्रजी येते का आपल्याला? तरी पण आपण ते पैसे देऊन भरले ना. ज्याला येते इंग्रजी त्याच्याकडून येऊन भरले. बरोबर. मग सरकार म्हणाला नको नको मराठीतून चालतील. मग परत ते इंग्रजीचे पैसे गेले. मग आम्ही परत कशात भरले? मराठीत भरले. तुम्ही आवाहन केलं तसं या बहिणींनी सगळे फॉर्म भरले आणि त्या पद्धतीने तुम्हाला वाटलं, आम्ही जी माहिती टाकली त्याप्रमाणे तुम्ही पैसे वाटले. आणि आता तुमचं काम झाल्यावर म्हणता 2 चाकी आहे का, टीव्ही आहे का, फ्रीज आहे का, मग पैसे परत द्या. बरोबर ना? सरकार आता पैसे घ्यायला आपल्याकडे येणार आहे. मग सरकार जर पैसे घ्यायला येणार असेल तर या सरकारची मतं परत घ्यायला पाहिजेत की नको? आमची मतं तुम्ही घेतली, भूल थापा दिल्या, आम्हाला आमिष दिली, आमची मतं घेतली, त्या मतावर निवडून आलात, सरकार स्थापन केलं आणि स्थापन केल्यावर आमचा जर विसर पडत असेल तर त्या सरकारला सुद्धा सरकारमध्ये राहायचा अधिकार नाही आहे का? नाही. आणि तो जर नसेल आणि यांना धडा शिकवायचा असेल तर ही निवडणूक हातातून गेली. पण येणाऱ्या सगळ्या निवडणुका आता आपल्या हातात आहेत. या विभागातल्या 4चे 4 नगरसेवक फक्त खऱ्या आणि खऱ्या शिवसेनेचे निवडून आले पाहिजे. कारण शिवसेनेने लोकांना आमिष दाखवली नाही. शिवसेनेला 24/7 दिवसाचा प्रत्येक क्षण आणि रात्रीचा दिवस करून लोकांसाठी घाम गाळून लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये शिवसेना 80% समाजकारणाप्रमाणे लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. आणि हे होत असताना पडझड झाली. जे झालं ते सत्य आहे. पण हे होताना निकम साहेब लोक म्हणतात की राज ठाकरे सोडून गेले कारण त्यांच्यावर अन्याय झाला. शिवसेनेमध्ये होते ना, अन्याय झाला, मग ते त्यांनी सोडला आणि वेगळा पक्ष काढला. नंतर मग नारायण राणे गेले, त्यांच्यावर पण अन्याय झाला. बरोबर ना? त्यांनी पण मध्ये एक प्रयत्न केला वेगळा पक्ष काढायचा, तेही बाजूला झाले. त्याच्यानंतर दाढीवाले आपले माहिती ना सगळ्यांना, नाही आधी आपलेच होते ना ताई. हे सगळे रुसलेले सगळे आपलेच होते. बरोबर ना? मग ते आता हल्ली तर काय म्हणे, रुसले की लगेच दरे गावात जाऊन बसले. इथे रुसले की दरे गावात जाऊन बसले. अशा पद्धतीने हे सुद्धा गेले. मग मला या सगळ्या रुसणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय, मी तर म्हणते की यांच्यावर जेवढा अन्याय झालाय तेवढ्या शिवसेनेमधल्या प्रत्येक साध्यातल्या साध्या शिवसैनिकावर अन्याय झाला पाहिजे. मंत्रीपद दिली, आमदारकी दिली, खासदारकी दिली, पक्षाची मोठी मोठी पदं दिली आणि तरी पण त्यांच्यावर अन्याय. आणि आमचे शिवसैनिक वर्षोनुवर्ष शिवसैनिक म्हणून आहे, दुसरं कोणतंही पद त्यांना मिळालेलं नाही. पण आजही शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे तुम्ही उभे आहात की नाही? उभे आहात. मग या शिवसैनिकांचा खरा सन्मान करायला पाहिजे. राज ठाकरे गेले, अन्याय झाला का? तर बाळासाहेबांनी पक्षाची धुरा उद्धव साहेबांच्या हातात दिली. मग मला सांगा, राज ठाकरे नवनिर्माण सेना काढल्यानंतर पुढची पक्षाची धुरासाठी कोणाचा चेहरा उभा केलाय त्यांनी? कोणाचा? स्वतःच्याच मुलाचा, अमित ठाकरेंचा. तोच चेहरा पुढे केला. नारायण राणे रुसून गेले. नारायण राणेंनी सुद्धा एक पक्ष काढला आणि त्या पक्षामध्ये सुद्धा प्रमुख पद कोणाला दिली? सामान्य कार्यकर्त्याला दिली, दोन्ही पिलांना दिली. त्यांची दोन्ही पिलं एक इकडनं ओरडते ते तिकडनं ओरडते. बरोबर ना? या पिलाबाळांना त्यांनी सुद्धा काय दिलं? आपल्या पक्षातली प्रमुख पदं दिली. बरं, आमचे रुसणारे ते सुद्धा रुसून गेले. अन्याय होतो अन्याय होतो अन्याय होतो म्हणत रुसून गेले. पण तरी सुद्धा खासदारकी आल्यावर खासदारकीचं तिकीट कोणाला दिलं पाहिजे? माझ्याच मुलाला दिलं पाहिजे, हा हट्ट तुम्ही धरता. मग मला सांगा, ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या पाठीमागे प्रबोधनकारांचा वारसा आहे,
महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्र आपल्याकडे खेचून घेण्याच्या एकीकरण समितीच्या काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र राखला पाहिजे यासाठी सातत्यानं काम केलं ते प्रबोधनकार ठाकरे. त्यांच्यानंतर मराठी अस्मितेसह माझ्या माणसाची अस्मिता राखली पाहिजे, माझ्या माणसाचा गवगवा अखंड विश्वास झाला पाहिजे आणि म्हणून त्याच्या मनगटात ताकद देणारे ते आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्यानंतर कोविड काळात लोक म्हणतात कोविड काळात जर या राज्यात मुख्यमंत्री उद्धव साहेब नसते तर आज सत्तेवर बसलेले सुद्धा पाहायला मिळाले नसते. एवढी वाईट परिस्थिती या लोकांनी करून ठेवली. ज्या ठिकाणी त्यांची सत्ता केंद्रामध्ये आहे त्याच लोकांची सत्ता ज्या ज्या राज्यामध्ये त्या राज्यामध्ये आम्ही पाहिलं गंगेमध्ये प्रेत काय होत होती, वाहत होती, त्यांना बघायला कुणी नव्हतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं झालं का? उद्धव साहेबांनी प्रत्येकाची कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आणि ही जबाबदारी अशी निभावली की आम्ही तर शिवसैनिक म्हणून अभिमानाने सांगतोच की उद्धव साहेबांनी चांगलं काम केलं, पण ज्यांचे ते पक्षप्रमुख नाही अशा अनेक पक्षाची लोक, अशा युनायटेड नेशन्स ज्याला आपण म्हणतो की जागतिक आरोग्य संस्था WHO यांनी सुद्धा त्यांचा उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरव केला. राज्यासह देशासह जगाने त्यांचा उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरव केला. का तर या कठीण काळामध्ये न घाबरता, पाठीमागे न पडता आणि कंबर कसून उद्धव साहेबांनी स्वतः TV समोर येत. का TV समोर? कारण बाहेर निघायला मनाई नव्हती. आमचा राजा जर बाहेर निघाला असता तर प्रजा घरात बसली असती का? नाही. ते गांभीर्य त्यांना राहिलं पाहिजे म्हणून उद्धव साहेबांनी टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत कोरोना काळात कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे आम्हाला सांगितलं आणि त्याचा फायदा झाला आणि म्हणून आम्ही आज पण शाबूत आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा हा पिढीचा वारसा तो येतो युवा सेनेचे प्रमुख, माजी पर्यावरण पर्यटन मंत्री, शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांचा. तुम्ही अभ्यास बघा. मी सातत्याने म्हणते इतर पक्षांचं काय होईल भविष्यात मला सांगता येणार नाही, पण शिवसेना हा एक असा पक्ष आहे की ज्या पक्षाचं भविष्यातलं नेतृत्व आहे ते त्याच ताकदीचं आहे. आणि आमच्या आदित्यजींचा जो अभ्यास आहे मुंबई महानगरपालिकेचा असो, ग्रामीण महाराष्ट्राचा असो, आमच्या शेतकऱ्यांचा असो, आमच्या कष्टकऱ्यांचा असो, कंपनीमध्ये कामाला जाणाऱ्या नोकरदारांचा असो, प्रत्येकाच्या संदर्भातल्या अडचणी आमच्या आदित्य साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत आणि त्या माध्यमातून राज्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायला हे पुढचं नेतृत्व सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जाणारे नावं ठेवून जातातच. ते सांगतील का मला डबल मिळालं म्हणून गेलो? सांगतील का? नाही सांगणार ना. ते असंच म्हणणार काय की काहीतरी अडचण झाली, मला त्रास झाला आपल्या पक्षात, बरोबर ना. त्यांनी त्रास दिला ते नाही सांगणार, आमच्या फायली त्यांनी उघडल्या ते नाही सांगणार, बरोबर आहे ना. या माध्यमातून आपली शिवसेना सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सातत्यानं सांभाळली. हे म्हणा आमच्यावर अन्याय झाला. मला तर म्हणायचं आहे की ज्यांना मुख्यमंत्री केलं मागच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये आपल्याशी गद्दारी केल्यानंतर ते मुख्यमंत्री त्यांनी स्वतःला प्रश्न विचारून पाहावा. स्वतः मुख्यमंत्री असताना नगर विकास खात्याचा कारभार कुणी केला? स्वतःच. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आमचे तत्कालीन मुख्यमंत्री हे राज्यातले एकमेव मुख्यमंत्री आहे ज्यांनी नगर विकास सह आपल्याकडे असलेली महत्वाची खाती आपल्या सगळ्या शिलेदारांना वाटून टाकली. का? ही घ्या आणि माझ्या जनतेची कामं करा, ही घ्या, लोकांना कुठेही अडचण येता कामा नये, ही खाती घ्या आणि जास्तीत जास्त योजना माझ्या ग्रामीण भागातल्या आणि ज्या ज्या गल्ली बोळामध्ये माझी लोक योजनांपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यांनी खाती घेतली आणि हे खातच राहिले. जनसामान्याच्या हातामध्ये काही नाही. मग या सगळ्या गद्दारांना धडा शिकवायचा की नाही? आपण शिकवायचा की नाही? शिकवला पाहिजे ना. आणि तो कधी शिकवू शकतो सर्वसामान्य माणूस?
आपण काय म्हणतो, आपण कसं काय लढायचं त्यांच्याशी? त्यांची एवढी मोठी ताकद, त्यांच्याकडे एवढा मोठा पैसा, त्यांच्याकडे मसल पॉवर, मनी पॉवर. मी एकटा माणूस काय करणार? एकटा माणूस काय करणार? एकटा माणूस स्वतःची ताकद दाखवणार. आणि ताकद कोणती आहे? आमच्या मताची ताकद, जी आम्हाला कोणी दिली? यांनी दिली का हो? आम्हाला कोणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाने दिली. उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे, कितवा? 75 पूर्ण होऊन आम्ही 76व्याकडे पदार्पण करतोय. 75व्या पूर्ण होऊन 76व्या प्रजासत्ताक दिनामध्ये आमचं प्रजासत्ताक राखलं पाहिजे, आमचं संविधान राखलं पाहिजे, आमचा बोलण्याचा अधिकार राखला पाहिजे. मी सतत लोकांना सांगते, बोलत चला, तुम्हाला पटत नाही त्यावर बोला. आता त्याच्यावर टॅक्स नाही आहे, नशीब बोलण्यावर सध्या टॅक्स, पण ते सुद्धा दिवस फार काही लांब आहेत असं वाटत नाही. ते जर यायचे नसतील तर आपण बोलत राहिलं पाहिजे. जे जे चुकीचं आहे त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे, एकमेकाला बोलतं केलं पाहिजे, सांगतं केलं पाहिजे. कोणतरी येई सांगेल काय सरकार आलंय, काय योजना दिले, तिला विचारता आलं पाहिजे काय योजना आले दाखव मला, कुठला फॉर्म भरलास, कोणाला पैसे दिलेस, कोणाला पैसे चारलेस, हे विचारता आलं पाहिजे आम्हाला. योजना कोणत्याही सरकारने स्वतःच्या पक्षासाठी काढल्या नाही आहेत. सरकारच्या योजना या सर्व पक्षातल्या सर्वसामान्य जनतेच्या कामासाठीच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक योजनेमध्ये माझ्या जनसामान्यांचा तेवढाच मोठा अधिकार आहे. तो आम्हाला जर मागायचा असेल गप्प बसून मिळणार आहे का? मिळणार आहे का? आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, बोलणाऱ्याची माती पण खपते आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. बरोबर ना? आपल्याला काही विकायचं आहे का? नाही. आपलं सत्व आपल्याकडे ठेवून, आपलं इमान आपल्याकडे ठेवून आपल्याला आपला बोलण्याचा अधिकार आहे तो आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. या गद्दारांच्या विरुद्ध, महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरुद्ध काय केलं यांनी? सगळे उद्योगधंदे कुठे नेऊन टाकले हो? कुठे नेले? का? महाराष्ट्रामध्ये माणसं नाही? कुठे पाहिजे उद्योगधंदे? तुम्ही महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहात ना, मग भलं कुणाचं करता? गुजरातचं? गुजरातचं नंतर करा. ज्या वेळेला महाराष्ट्राचं पोट भरेल त्याच्यानंतर उरेल मग तुम्ही इतरांचं भलं करा. तोपर्यंत तुम्हाला इतरांचं भलं करायचा अधिकार नाही. माझ्या प्रत्येकाच्या राज्यातल्या माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे आमचे उद्धव साहेब म्हणतात. आमचं हिंदुत्व म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम, आमच्या हृदयात राम आणि रामाच्या बरोबर आमचे छत्रपती शिवराय हे सुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असले पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण सगळीजण गेले अनेक वर्ष शिवसेनेसोबत आहात. 99व्या जयंतीनिमित्त सन्माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या आपण अनेक कार्यक्रम या सप्ताहाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर राबवतोय. मला जुचंद्रकरांचा सातत्यानं अभिमान वाटतो. कोणी असो कोणी नसो, जुचंद्रचे शिवसैनिक कडवे आहेत, कडवे. त्यामुळे इथे कुणीही भडवे आले त्या भडव्यांना उत्तर द्यायला माझे जुचंद्रचे शिवसैनिक खंबीर आहेत. कारण शिवसेना प्रमुखांचे विचार मनामध्ये, हृदयावर कोरलेले आहेत. आणि त्याचबरोबर ही शिवसेना टिकवायची असेल तर आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांचे, उद्धव साहेबांचे हात बळकट करायला हवे. येणारे येतील, जाणारे जातील, आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही. कारण आम्हाला एक माहिती आहे, गेले ते कोण? इथे नाही मिळाली शीत म्हणून तिथे गेले. गेले ते कावळे आणि राहिले ते सगळे आम्ही. जर मावळे आहोत छत्रपती शिवरायांचे तर आम्हाला आमची शिवसेना बळकट करण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल. शिवसेना प्रमुखांचा महत्त्वाचा मंत्र होता 80% समाजकारण. या समाजकारणाच्या माध्यमातून या जुचंद्रमध्ये सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी घेतले जातात. आपल्या सगळ्यांना पुनश्च विनंती करते, कारण शिवसेना हा असा पक्ष आहे जो ताकाला जाऊन भांड लपवत नाही. जे पोटात तेच ओठात. बगल में राम, मुंह में राम आणि बगल में असे प्रकार शिवसेनेमध्ये आहेत का? नाही. मी उलट बोलणार होते पण ठीक आहे, चला तुमच्या पद्धतीने. बरोबर ना? या पद्धतीनं आपल्याला कोणतंही खोटं न बोलता
कुणालाही आमिष न देता आमचं मराठी माणसांचं मराठीत्व, आमचं महाराष्ट्रीय लोकांचं महाराष्ट्रही, आमच्या राज्याचंही आमच्या प्रत्येकाच्या हाताला काम हे जोपासलं पाहिजे. यासाठी संघटित होऊन आपण या झेंड्याखाली येऊन काम करूया. मशाल तळपती आहेच, ती आणखीन तळपत ठेवूया. ज्येष्ठ शिवसैनिकांना मनापासून अभिवादन करते, कारण आपण आहात. ज्या वेळेला शिवसेनेवर संकट आलं त्या संकटाच्या काळात भांबावलेली जनता होती, परंतु ज्येष्ठ शिवसैनिकांनी सुरुवातीला घराच्या बाहेर पडून हे ठामपणे सांगितलं, शिवसेना ऐऱ्यागैऱ्याची नाही, शिवसेना फक्त मातोश्रीची आहे, शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि आम्ही शिवसैनिक आहोत. ही भूमिका आपण बजावली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. सामाजिक उपक्रमाच्या बरोबरच शिवसेनेच्या माध्यमातून जे जे उपक्रम सातत्याने या ठिकाणी राबवले जातात, आपण सगळीजण त्याचा एक भाग आहोत, त्याचा एक हिस्सा आहोत आणि या हिस्साच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या ज्येष्ठांसाठी, सगळ्या शिवसैनिकांसाठी ब्लँकेट वाटप करून शिवसेनेची मायेची ऊब आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न या जुचंद्र विभागामार्फत होतोय. सन्मान्य हृदयनाथजी, त्यांची सगळी मंडळी, आमचे तालुका, उपतालुका, आमचे उपजिल्हा पाय रोवून सतत या ठिकाणी उभे आहेत. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतायत. या सगळ्यांना मनापासून या सुंदर अशा कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. कार्यक्रमामध्ये लोक आली पाहिजेत, खुर्च्या भरल्या पाहिजेत म्हणून लोकांना भाड्याने आणलं जातं काही ठिकाणी, पण शिवसेना हा असा पक्ष आहे, 5 वाजेपासून बसलेली माझी माणसं 9 वाजत आले तरी खुर्च्या काही सोडल्या नाही, त्याच ठिकाणी ठामपणे आहेत. आम्हाला पैसे द्यायची गरज नाही, कारण आम्ही हृदयाने या शिवसेनेशी जोडले गेलेले आहोत. हे तुमचं आमचं नातं हे शिवसेनेला भविष्यामध्ये आणखी मोठ्या शिखरावर नेईल याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. पुनश्च एकदा या गोड कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल जुचंद्रकरांचे, या विभागाचे मनापासून ऋण व्यक्त करतो. शिवसेनेला सोनेरी दिवस 100% येणार ही खात्री देतो आणि या विभागातून 4च्या 4 नगरसेवक हे केवळ आणि केवळ कोणत्या पक्षाचे, खऱ्या की खोट्या, हा खऱ्या शिवसेने, चिन्ह काय आपलं मशालीचे आपले सगळे उमेदवार या ठिकाणी येणार, आपली सेवा करणार याची खात्री देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा करणार आहोत. यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य श्री हृदयनाथजी यशवंत भोईर विभाग प्रमुख यांचा सन्मान करतील. उपनेत्या सन्मान्य श्री ज्योतिताई ठाकरे त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सुंदर काम करणार, सगळ्यांचा करणार, सगळ्यांचा करणार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. एक एक हृदयनाथ भाऊ आमच्या प्रत्येक गावात असेल ना, आपल्यापेक्षा निष्ठावून बसले त्यांचा सत्कार करा. त्यांचा आहे, त्यांचा तर करतोय ना आपण. आम्ही खाली उतरून सत्कार करायला. येस, खाली खाली खाली. आपण एक खाली त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करूया. दादा 5-5 जण दादा 5 जणांना घ्या, लेडीज 5 जणांना घ्या, त्यांना घ्या आणि त्यांचा सन्मान करा. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सगळ्यांना मिले आपण त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करूया. आज खुर्च्यात घ्या ना, अशा बसवा.
या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा केला जातोय. आमच्या सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते इथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना काय काय वाटतंय? या ठिकाणी ब्लँकेट वाटप केलं जात आहे. जुचंद्र आणि परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शिवसेना शाखा जुचंद्रच्या वतीने तसेच प्रमुख पाहुण्या सन्मान्य श्री ज्योतिताई ठाकरे उपनेते शिवसेना यांच्या तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशाच घेऊन जा घरी पण जाताना. थंडी चालू झाली आहे. नाही यांच्या एकदा पिशवी दे मला. एक फोटो घ्या असा. एक घ्या लांबून घ्या माहिती त्यांच्या पण येतील. आता काय करू उदय हे दिलं ना सगळ्यांना ताईनं आत मागे बोलवून आणि एक तासा काढ. अजून एक राणेसाहेब बसते एक द्या अजून राणेसाहेबांना. जरा असे वाटले फोटो चांगले सरळ सरळ सरळ. थंडी जाईल आता. आले मी इथे उभी आहे. मध्ये मध्ये हॅलो. आपले आले का सगळी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना एक नम्र सूचना आहे. उद्या 26 जानेवारी 2025 रोजी शिवसेना शाखा जुचंद्र वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आयुष्यमान कार्ड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, ई श्रम कार्ड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हृदय भाऊ इकडे या. याच्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे. ठिकाण हनुमान मंदिर जुचंद्र. या ठिकाणी उद्या सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आयोजित केलेलं आहे. तरी कृपया जुचंद्र गावातील सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. उद्या 26 जानेवारी रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत हनुमान मंदिर जुचंद्र या ठिकाणी आता ह्या सगळ्यांना आयुष्यमान कार्ड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, ई श्रम कार्ड व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे. शिवसेना शाखा जुचंद्रच्या वतीने आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. कृपया आपण जागेवर उठू नका. आपल्या जागेवर आपल्याला आपली भेटवस्तू जागेवर मिळेल. कृपया कोणी उठू नये. आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. हृदय भाऊ कुठे आहेत काय देवे ना त्यांना. हा बॅगच तुम्ही आता वाटप करा. या तिकडे कृपया ज्येष्ठ नागरिकांसाठी भेटवस्तू आहे.
आपल्याला कार्ड दिलं असेल तर कार्ड आपण दाखवायचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनाच फक्त आपण भेटवस्तू घ्यायची आहे. चला तुम्ही निघा. आणि उद्या सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. हनुमान मंदिर जुचंद येथे शिवसेना शाखेच्या वतीने शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. आयुष्यमान कार्ड महात्मा फुले जन आरोग्य शिबिर. कृपया जागेवर बसून राहा, कोणी उठू नका, गडबड गोंधळ करू नका. आपण जागेवर थांबा, सर्वांना मिळेल. सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना भेटवस्तू मिळेल, कोणी जागेवर उठू नये. आमचे कार्यकर्ते तिथे येतील आणि आपल्याला जागेवर देतील. कृपया कार्ड त्यांच्याकडून घ्या. ज्यांना कार्ड दिलेलं आहे, पावती दिलेली आहे, ती पावती आमच्या कार्यकर्त्यांकडे जमा करा. आपल्याला भेटवस्तू देताना आपल्याला जे कार्ड दिलेलं आहे ते कार्ड आमच्या कार्यकर्त्यांकडे जमा करा. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड आहे तुमचं? पण तुमचं कार्ड असेल ना बनवलेलं, हा मग ते दाखवा. मग कसं उद्या रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत शिवसेना शाखा जुचंदच्या वतीने शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कृपया सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री योजना, ई-श्रम कार्ड याच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यात येतील. आवश्यक ती कागदपत्रे आपण आणायची आहेत आणि आपल्याला त्यानंतर कार्ड मिळेल. शिवसेना शाखा जुचंद आयोजित ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सन्मान्य श्री ज्योतिताई ठाकरे, सन्मान्य किरणताई चंदवनकर, सन्मान्य विनायकजी निकम साहेब, सन्मान्य मंगेशजी चव्हाण, सन्मान्य सुरेशजी भोगले, सन्मान्य जनार्दनजी म्हात्रे, सन्मान्य आर्याजी पाटील, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल शिवसेना शाखा जुचंद वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार. कृपया जागेवर उठू नका, सर्वांना भेटवस्तू मिळतील. ज्यांना भेटवस्तू मिळाल्या आहेत त्यांनी आपले आपण आसन सोडून आपण निघाला ते चालेल. कृपया जागेवर बसून घ्या, कोणी उठू नका. ज्यांना भेटवस्तू भेटलेली नसेल त्यांनी कृपया जागेवर बसून राहा, कोणी गडबड गोंधळ करू नका. सर्वांना भेटवस्तू मिळेल. भेटवस्तू भरपूर आणलेल्या आहे, सर्वांना मिळतील. सर्व मान्यवरांचं, सर्व शिवसैनिकांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आतमध्ये ना आतमध्ये बाहेर वाटू नका. बाहेर कुठे वाटतंय, आतमध्ये द्या. जागेवरच बसून घ्यायचं, गडबड करू नका. सर्वांना भेटवस्तू मिळेल.
आमच्या कार्यकर्त्यांना वाटायला त्रास होईल कृपया आपण जागेवर बसून घ्या. ज्यांना भेटवस्तू मिळाली असेल त्यांनी कृपया निघायचे. उद्या कसं काय करणार आपण वसई नाही हा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांना गडबड गोंधळ करू नका. सर्वांना भेटवस्तू मिळेल. सर्वांना मिळेल. ज्यांना भेटवस्तू मिळाले त्यांनी कृपया निघायचं आहे. पुढच्या थोड्या लगेच बाजूला करा. मग काय माहिती आहे ऐकली का? 1 मिनिट त्याला हे देणार थांबा जरा पावती देणार. आपापल्याला जे पावत्या दिल्या असतील त्या आमच्या कार्यकर्त्यांकडे जमा करा आणि लाईन मध्ये द्या. या बाजूला बघा. जागेवर उठू नका. ज्येष्ठ महिला आहेत. आपण जागेवर उठू नका. जागेवर बसून जा. पत्रकार सचिन वासने जुचंद्र जय महाराष्ट्र. सांगितलं मी घरी भेटवस्तू घेऊन या आतमध्ये. कार्यक्रम फटाफट करा. लवकर ना जरा कार्यक्रमाला उशीर झालाय. लवकर ना. तिथून तिथून खुर्च्या त्याला बाजूला करा. रस्त्याच्या जवळ खुर्च्या ते बाजूला करा. कोणी जागेवर उठू नका. जागेवर बसून घ्या. जागेवर बसून घ्या. कृपया जागेवर उठू नका. सर्वांनी जागेवर बसून घ्या. कृपया आपल्याला ज्या पावत्या कार्ड दिलेले आहेत ते आमच्या कार्यकर्त्याकडे जमा करा. आणि ज्येष्ठ नागरिक कार्यकर्त्यांना सूचना आहे. ज्येष्ठ नागरिकांना द्या. तरुण मुली आले त्यांना देऊ नका. तरुण मुलींना देऊ नका. तरुण मुलांना देऊ नका. विनंती आमची. आणि ज्यांनी घेतले त्यांनी थोडा रस्ता बाजूला करा. थांबू नका. रस्ता बाजूला करा. पटापट होऊ द्या. तिथून रस्त्याच्या पुढच्या बाजूला करा ना. सुनील तिथून रस्ता बाजूला करा. म्हणजे काय करायचं कशी झालं. कृपया जागेवर उठू नका. जागेवर उठू नका. कृपया जागेवर उठू नका. पुढच्या बाजूला करा. प्रत्येकाला मिळेल. प्रत्येकाला मिळेल. जमा केलं जमा केली. कृपया ज्यांना मिळालं त्यांनी रस्ता मोकळा करायचा आहे. पुढच्या पटापट लगेच आतमध्ये जाण्याचे बाजूला करायचे. पटापट करा. त्यांची कुपन पावत्या लवकर घ्या. कार्यकर्त्यांना सूचना. आणि उद्या शिवसेना शाखेच्या वतीने हनुमान मंदिर जुचंद्र येथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. चला पटापट. चला ते आणा. भेटवस्तू आणा पटापट. कृपया ज्यांना मिळाले त्यांनी कृपया रस्ता मोकळा करा. हो 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 करा ना. घ्या घ्या घ्या. व्यवस्थित हा. सावकाश. तुम्हाला चव्हाण साहेब गुडघे काही मिळालं ना. हो चला.
तुला पर्यायनगरचे जे शिवसैनिक आहेत त्याने निघायचं आहे, उशीर झालेला आहे. पर्यायनगरचे सर्व शिवसैनिक मंगेश चव्हाण साहेब बस काढायची आपली, बस घेऊन आले चव्हाण साहेब, ती बस घेऊन तुला आहे ना घेऊन तुला बोलले साहेब तुमची बस काढा पर्यायनगरची. हां बोगले साहेब महाराजांना घ्या इकडे, महाराज हे घ्या, सूर्यकांत आहेत महाराजांना घ्या. चला चला पर्यायनगरची सर्व रहिवासी उद्या प्रजासत्ताक दिन आहे, सकाळी लवकर उठा. मालिंगजाई म्हात्रे, मालिंगजाई म्हात्रे माईक जवळ या. मालिंगजाई म्हात्रे नाही उद्या ते कागदपत्र काय काय लागतील ते आपण तसं आपल्याला या आपल्या नायगाव पूर्व परिसरातील पंचक्रोशीमध्ये आपली पत्रकारिता त्यांनी अबाधित ठेवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे ते लोकांची आज सेवा करत आहेत. जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी आज बरेच मार्गी लावलेले आहेत. मग ते नायगाव पासून कामण वसई तालुक्यात सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे नाव या वसई तालुक्यात झालेलं आहे. असे आमचे पत्रकार, आमचे मित्र सचिन सुभाष राणे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. हृदयनाथ भोईर यांना विनंती करतो की त्यांनी आमचे पत्रकार बंधू सचिन सुभाष राणे यांचा सन्मान करायचा आहे, यांचा सन्मान करायचा आहे. सचिन सुभाष राणे एक निर्भीड पत्रकार, आपल्या परिसरातील सचिन सुभाष राणे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सचिन सुभाष राणे जय महाराष्ट्र. अतिशय चांगली पत्रकारिता त्यांच्या या ठिकाणी आहे. जय महाराष्ट्र. सुंदर आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय. मस्त झालं मस्त. जेव्हा तुम्ही लास्ट मला आपल्या ह्याला बोललेले ते औषध बोलणी झाली होती तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये शुक्रवारी झाली अजून पण ते गटराचं काम झालेलं नाही. ते होईल पण ते शुक्रवारी औषध बोलणी झाली माहिती आहे ना. झाली. आभार या तुम्ही आपल्या त्यांना बोलले होते. थँक्यू सर. हां आपण केल्या सगळ्यांना आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय. पत्रकार सचिन सुभाष राणे, जितेंद्र. जय महाराष्ट्र. कुपाना त्यांचं बसून घ्या.